रात्री उशिरा झोपल्यामुळे दोघं अजून पण निवांत झोपले होते. काही वेळाने आदित्यला जाग आली आणि त्याच्या मिठीत झोपलेल्या इशिकाला बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. खूपच शांत ती झोपली होती आणि खूपच निरागस पण ती दिसत होती. तो बराच वेळ तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत होता. हळूच तिच्या कपाळावर किस करतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो. काही वेळाने फ्रेश होऊन बाहेर येतो. आज त्याचे ऑफिसला जायची अजिबात इच्छा नव्हती, म्हणून तो फ्रेश होऊन काही वेळासाठी त्याचे काम करायला स्टडी रूममध्ये जातो. इकडे इशिकाला जाग येते आणि ती आळस देऊन उठते. तिचे लक्ष तिच्या अंगाकडे जाते तर अंगावर अजिबात कपडे नसतात. ते बघून तिचा चेहरा लाजून लाल होतो. ती ब्लँकेट अंगाला गुंडाळून फ्रेश व्हायला जाते. फ्रेश होऊन बाहेर येते आणि आदित्यला शोधत असते. एवढ्या सकाळी कुठे गेले म्हणून तिला वाटतं बाहेर पूलमध्ये असतील, म्हणून ती बाहेर पाहायला येते तर तो तिथे पण नसतो. ती घाईघाईमध्ये आत यायला आणि आदित्य बाहेरून आत यायला एकच वेळ होते आणि त्या दोघांची धडक होते. ती खाली पडणार तोच आदित्य तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो. स्वीटहार्ट, काय झाले? एवढ्या घाईघाईमध्ये कुठे जाते आहे? ते मी तुम्हाला शोधत होते. तुम्ही कुठे होता? तो तिचे केस मागे सारत, स्वीटहार्ट, मी स्टडी रूममध्ये होतो. एक महत्त्वाचा कॉल करायचा होता, तो केला. बरं, एक काम करू, तुझं आवर आणि आपल्याला बाहेर जायचं आहे. ती गोंधळून, कुठे जायचं आहे आणि ऑफिस? तो तिला मिठीत घेत, आजचा पूर्ण दिवस माझ्या बायकोसोबत घालवायचा आहे, तर आज मी ऑफिसला जाणार नाही आहे आणि माझी बायको पण आज कॉलेज आणि ऑफिसला जाणार नाही आहे. अहो, पण आपल्याला कुठे जायचं आहे? स्वीटहार्ट, ते तर मी तुला नाही सांगू शकत. तू आवर तुझे. बरं चल, मी तुला मदत करतो ड्रेस कोणता घालायचा तर. आणि तो तिला क्लॉथ सेक्शनला घेऊन येतो आणि तिच्यासाठी एक सुंदर असा ड्रेस काढतो आणि तिच्या हातात देत, हाच घाल. ती पण हो म्हणून मान हलवते आणि जायला लागते. तोच तिचा हात पकडत, तिकडे कुठे जातेय? इथे माझ्यासमोर पण चेंज केलं तरी चालेल मला, तो गालातल्या गालात हसत तिला म्हणत असतो. ती त्याला फटका मारत, चावट कुठले, आणि ती ड्रेस घेऊन चेंज करायला निघून जाते. काही वेळातच तयार होऊन ती आदित्यजवळ येते. आदित्य तिच्यासमोर हात पुढे करतो तशी ती त्याच्या हातात हात गुंफते आणि त्याच्यासोबत जायला निघते. स्वीटहार्ट, आधी नाश्ता करून घेऊ, मग जाऊया. ते दोघं खाली येतात आणि नाश्ता करतात. नाश्ता झाल्यानंतर आदित्य आणि इशिका बाहेर येतात. आदित्य तिच्यासाठी कारचा डोअर ओपन करतो. ती स्माईल करत आत बसते. तो पण ड्रायव्हिंग सीटला जाऊन बसतो आणि त्याची गाडी रस्त्यावरून चालायला लागते. आजचा रस्ता रोजच्यापेक्षा वेगळा वाटत असतो. न राहून इशिका त्याला विचारते, अहो, आपण कुठे जातोय? आजचा रस्ता पण नवीन वाटत आहे. तो हसत, स्वीटहार्ट, एवढी काय घाई आहे तुला जाणून घ्यायची कुठे जातोय म्हणून? कळेल तुला लवकरच. आणि आपण जिथे जातोय ना ते तुला नक्कीच आवडेल बघ, खात्री आहे मला. आणि असं समज की तुझ्यासाठी सरप्राईज असेल म्हणून. ती विचार करत, एवढं सगळं तर यांनी मला दिले आहे, अजून काय देणार आहे असा ती विचार करत असते. पण ती हॅपी असते की आज पण तिला काहीतरी छान भेटेल म्हणून. कारण जेव्हापासून आदित्य तिच्या आयुष्यात आला होता तेव्हापासून तिच्या आयुष्यात तिला सगळं काही मिळाले होते. तिने कधी स्वप्नात पण त्याचा विचार केला नव्हता. 2-3 तासाने ते त्या जागेवर पोहोचतात. त्यांची गाडी गेटच्या आत येते. ते ठिकाण शहराच्या बाहेर असल्यामुळे खूप शांत तिथे वाटत होते. ते दोघं खाली उतरतात. ती जागा एका फार्म हाऊस सारखी होती. इशिका गोलगोल फिरून पाहत होती. तिला ती जागा खूपच आवडते. खूपच सुंदर होते तिथे सगळे काही. सगळीकडे हिरवळ, वेगवेगळ्या प्रकारची कलरफुल फुले खूपच सुंदर होते. ती आदित्यजवळ येत, अहो, खूप सुंदर आहे हे सगळं, पण आपण इथे का आलोय आणि हे फार्म हाऊस कुणाचे आहे? तो तिच्या दंडांना पकडून तिला वळवतो आणि मागून मिठीत घेत तिच्या कानात बोलत, आपल्या दोघांचे. तो हे बोलताच ती पटकन वळून त्याच्या डोळ्यात पाहत, खरंच आपले आहे? तो पण डोळे मिचकावून हो म्हणून मान हलवतो. अहो, खूपच सुंदर आहे बघा आणि खूप शांततेच्या ठिकाणी सुद्धा आहे. मला खूप आवडले. अहो, बाहेरूनच एवढे सुंदर आहे तर आत कसे असेल ना? ती उत्सुकतेने बोलत होती. हो हो, चल ना आत जाऊन पण बघूया. आणि तो तिच्या शोल्डरवर हात ठेवत म्हणतो, मग जायचं का मिसेस इशिका आदित्य सरदेसाई आतमध्ये? ती पण डोळे मिचकावत हो म्हणून मान हलवते. ते दोघं चालत आत जात असतात. खूप सुंदर डिझाईन करून ते फार्म हाऊस त्याने बनवून घेतलं होतं. इशिका खूप प्रेमाने पाहत होती. सगळं काही आवडते तिला तिथे. आदित्य दरवाजा ओपन करतो आणि ते दोघं आत येतात. आत येताच लाईट लागतात आणि समोरचे दृश्य बघून तर इशिकाच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल येते.
कारण आतमध्ये खूपच सुंदर प्रकारे इंटेरियर करून घेतलं होतं. खूप नवीन नवीन गोष्टी त्यात तिला दिसत असतात आणि वस्तूंकडे पाहून कळत होते की किती एक्सपेन्सिव्ह असतील म्हणून. त्यांच्या राहत असलेल्या बंगलोमध्ये पण एक्सपेन्सिव्ह वस्तू होत्याच, पण या फार्म हाऊसमधील त्याहीपेक्षा सुंदर होत्या. इशिकाला तर प्रचंड आवडल्या होत्या. तो तिला मागून मिठी मारत, "स्वीटहार्ट, आवडला का तुला?" ती वळून त्याच्या चेस्टवर डोकं टेकवत, "खूप आवडले, खूप सुंदर आहे हे सगळं." "अहो, पण आपण एवढ्या मोठ्या बंगलोमध्ये राहत होतो, तर हे फार्म हाऊस का घेतले तुम्ही?" तो तिच्या गालावर ओठ टेकवत, "माझ्या या स्वीटहार्टसाठी मी घेतले." "अहो, याची काही गरज होती? आपल्याकडे तुम्ही किती आणि काय तुम्ही घेऊन ठेवले आहेस ना." "स्वीटहार्ट, असू दे गं, तुला आवडले ना, त्यातच आनंद आहे मला. चल तिथे जाऊन बसूया." तो सोफ्यावर बसतो आणि तिला त्याच्या मांडीवर बसवतो आणि तिच्या कमरेच्या आजूबाजूला हाताचा विळखा घालत तिला जवळ ओढतो. "स्वीटहार्ट, तू अशी जवळ असलीस ना की खूप छान वाटते बघ. तू अशीच माझ्या जवळ राहत जा." "अहो, मी तुमच्या जवळच आहे." "स्वीटहार्ट, मी आपल्यासाठी एक गंमत आणली आहे बघ. थांब, मी घेऊन येतो." "उठतेस का?" ती उठून बाजूला बसते. आदित्य आतमध्ये जातो आणि एक बॉक्स घेऊन येतो. तो बॉक्स ओपन करतो. इशिका फक्त त्याच्याकडे पाहत असते, काय करतोय म्हणून. "स्वीटहार्ट, आपण आपले हँड्स यात ठेवायचे आणि प्रेस करायचे आहे. चल सोबतच करूया." आणि ते दोघं एकमेकांचा हात पकडून आत टाकतात आणि हळूच बाहेर काढतात. आदित्य बॉक्स उलट करून नीट ठेवतो, तर त्यांच्या दोघांचे हात खूप सुंदर प्रकारे दिसत असतात. "वाव, हो, खूपच सुंदर, छान." ती त्याच्या गालावर किस करत, "ही आयडिया खूपच आवडली मला." "स्वीटहार्ट, अजून एक सरप्राईज आहे, असे की आजचा पूर्ण दिवस आपण इथेच थांबणार आहोत." तो हे बोलताच तिला खूप आनंद होतो. "अहो, खरंच?" "हो राणी, खरंच." ती त्याच्या चेहऱ्यावर खूप सारे किस करत थँक्यू म्हणत असते. "स्वीटहार्ट, तुला मी फक्त एवढंच म्हटले की आज आपण इथे थांबणार आहोत, तर तू आनंदाने एवढे किस दिले मला. मग तर मला इथे कायमचेच राहायला आवडेल. म्हणजे माझी बायको माझा असाच लाड करेल. आवडेल मला." तो मिश्किलपणे हसत म्हणाला. ती त्याच्या हातावर फटका मारत, "अहो काय हे, तुम्हाला कधीही काहीही सुचते. यात सुचायचे काय आहे स्वीटहार्ट? नवरा बायकोमध्ये असे होतच असते. बरं ते सोड, चल काहीतरी खायला बनवूया. इथे आपण दोघेच आहोत, बाकी कुणीही नाहीये. तसे आपण गेल्यावर इथे फार्म हाऊसची काळजी घ्यायला असतील माणसे, पण आता आपण दोघंच आहोत, त्यामुळे आपल्याला जेवण स्वतःच्या हाताने बनवावे लागेल." "अहो त्यात काय, तुम्ही बसा आरामात, मी बनवते मस्त." तो तिला जवळ ओढत, "स्वीटहार्ट, मी पण तुला मदत करणार आहे. चल जाऊया." आणि ते जायला लागणार तोच आदित्य तिला उचलून घेतो आणि किचनमध्ये घेऊन जातो. "चल, काय बनवायचे ते विचार करत असतात." "स्वीटहार्ट, जास्त विचार करू नकोस. आंबे आहेत बघ, मी आमरस बनवतो, तू पोळी बनव. आणि भाजी कोरडा कांदा बनव. माझा खूप फेवरेट मेनू आहे बघ." चालेल, चला करूया सुरुवात." "अहो, आपण आजच इथे आलो आहे, तर आंबे आणि हा सामान कोणी आणला?" तो तिला मागून मिठी मारत, "स्वीटहार्ट, काल जॉन इथे आला होता हे सगळं घेऊन." "ओह अच्छा, म्हणजे तुम्ही आधीच सगळं प्लॅन केला होता तर." "हो मग, माझ्या या लाडाच्या बायकोला हे सुंदर गिफ्ट जे द्यायचे होते." तो तिच्या गालावर त्याची बियर्ड फिरवत, "तुला आवडले ना?" "अहो, खूप खूप आवडले." "चल, भूक लागली आहे, पटकन सगळं काही बनवूया." ते दोघं एकमेकांना मदत करत बनवत असतात. काही तासात ते सगळं बनवतात. "स्वीटहार्ट, आता सगळं काही रेडी आहे बघ. आता आपण आधी फ्रेश होऊ. आपण आल्यापासून खालीच आहोत, वर गेलोच नाहीये. चल वर जाऊया." तो तिला उचलून घेतो. ती पण त्याच्या मानेत हात गुंफते. दोघं एकमेकांकडे पाहत बेडरूमजवळ येतात. आदित्य पायाने दरवाजा ओपन करतो आणि तिला खाली उतरवतो. ती बेडवरून पूर्ण नजर फिरवते. तिला खूपच आवडते. खूप सुंदर प्रकारे रूम डेकोरेट केली होती. सगळं काही इशिकाच्या आवडीचे होते तिथे. "अहो, खूपच सुंदर आहे. मला खूप आवडली आपली रूम." "बरं चल, मी फ्रेश होतो, मग तू जा, नाहीतर सोबत जायचं का?" "अहो तुम्ही पण ना." "बरं बाबा, जातो मी फ्रेश व्हायला." आणि तो आत निघून जातो. काही वेळाने तो बाहेर येतो आणि नंतर इशिका आत जाते आणि फ्रेश होऊन बाहेर येते. त्यानंतर ते दोघं खाली येतात आणि जेवायला बसतात. इशिका एक घास घेऊन आदित्यच्या समोर पकडते. तो पण हसत खातो आणि तिला पण भरवतो. दोघं एकमेकांना भरवत जेवण करतात. जेवण झाल्यानंतर ते दोघं हॉलमध्ये बसतात आणि टीव्ही लावतात. इशिका त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून पाहत असते. बराच वेळ ते पाहत असतात. आदित्यचे लक्ष तिच्याकडे जाते तर ती शांत झोपलेली असते. आदित्य टीव्ही बंद करतो आणि तिला उचलून घेतो आणि बेडरूममध्ये घेऊन येतो. तिला बेडवर नीट झोपवतो आणि तो पण तिच्या शेजारी झोपतो. तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो.
तिला पाहत असताना त्याचा पण कधी डोळा लागतो त्याचे त्याला कळत नाही. बराच वेळ ते दोघं शांतपणे झोपलेले असतात. 4 ते 5 तासांनी त्यांना जाग येते. तेव्हा 6:30 वाजलेले असतात. सगळीकडे अंधार पसरलेला असतो. आदित्य तिच्या केसांवरून हात फिरवत, स्वीटहार्ट उठायचे ना? ती पण मान हलवून हो म्हणते आणि तो तिला उचलून घेतो आणि बाथरूममध्ये घेऊन जातो. दोघे मिळून फ्रेश होतात आणि बाहेर येतात. सगळीकडे खूप सुंदर दिसत असते. पूर्ण फार्म हाऊस लाईट्सने चमकत होते. इशिका तर लहान मुलांसारखी बाहेरच्या गार्डनमध्ये पडत असते. तोच एक कार आत येताना त्यांना दिसते. स्वीटहार्ट तू थांब, मी आलोच. तो कारजवळ येतो आणि त्यातून एक बॅग घेतो आणि कार पुन्हा निघून जाते. तो ती बॅग घेऊन आत येतो. ती बॅग टेबलवर ठेवतो आणि पुन्हा इशिकाजवळ येतो. अहो कोण होतं? स्वीटहार्ट जॉन होता, आपल्यासाठी पार्सल घेऊन आला होता. आता भूक लागली असेल ना? नाही हो, मला नाही लागली भूक. मला ना इथे फिरायचे आहे. बरं तू कर एन्जॉय, मी आहे इथे. इशिका आनंदाने गोलगोल फिरत असते. आदित्य तिच्या नकळत तिचे बरेच फोटो काढतो. बऱ्याच वेळानंतर ती थकून त्याच्याजवळ जाऊन बसते. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत, स्वीटहार्ट झाले फिरून? हो अहो, मग जायचं आत? हो जाऊया, मला आता भूक पण लागली आहे. ते दोघं आत येतात, फ्रेश होतात आणि जेवायला बसतात. आता पण आदित्यने सगळं काही तिच्या आवडीचे मागवले होते. दोघं आनंदाने खात होते. खाऊन झाल्यानंतर पुन्हा ते टीव्ही पाहतात. त्याला माहिती होते टीव्ही पाहत असताना तिला झोप लागते म्हणून. तो मुद्दाम तिला टीव्ही पाहायला घेऊन येतो. काही वेळातच तिचे डोळे लागतात आणि ती झोपते. तोपर्यंत आदित्य वर जातो आणि त्यांची रूम खूप सुंदर प्रकारे डेकोरेट करतो. अगदी त्याने विचार केला असतो तसंच. बेडवर खूप सुंदर प्रकारे हार्ट शेप काढतो. बेडच्या मागच्या भिंतीवर पण सुंदर प्रकारे डेकोरेट करतो. ठिकठिकाणी कॅन्डल्स पण लावतो. पण ते इलेक्ट्रिक कॅन्डल असतात, म्हणजे रिमोटचे बटन दाबले की ते बंद चालू होतील. त्याच्या परीने खूप सुंदर प्रकारे तो सगळं सजवतो आणि एक बॉक्स घेऊन तो खाली येतो. त्याची स्वीटहार्ट अजून पण शांतपणे झोपलेली असते. तो तिच्या जवळ येऊन तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत तिला उठवत असतो. स्वीटहार्ट उठतेस का? ती झोपमध्येच. अहो झोपू द्या ना. स्वीटहार्ट तू झोप, पण तू इथे हॉलमध्येच सोफ्यावर झोपलेली आहे बघ. तशी ती डोळे उघडते आणि पाहते तर खरंच ती सोफ्यावर झोपलेली असते. खरं तर त्याला तिला उठवायचे असते आणि सरप्राईज द्यायचे असते, म्हणून तो तिला गुदगुली करायला लागतो. ती हसत, अहो काय करताय? ती त्याचे हात पकडण्याचा प्रयत्न करते, पण तो तिला काही त्याचे हात पकडू देत नाही. त्याला तिची झोप पूर्णपणे मोडायची असते, म्हणून तो तिच्या अंगावर झोपतो. अहो काय करताय? रात्री बरं तुम्हाला मस्ती येते. स्वीटहार्ट मस्ती ही रात्रीच येते ना? तशी ती लाजून नजर फिरवते. आता बराच वेळ तो तिला बोलण्यात गुंतवून ठेवतो. स्वीटहार्ट तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. ती एक्सायटेड होत, अहो काय सरप्राईज आहे? सांगेल, पण तुला आधी तुझे कपडे चेंज करावे लागतील. ती त्रासिक भाव चेहऱ्यावर आणत, अहो असे काय करताय? प्लीज सांगा ना काय सरप्राईज आहे? तू आधी तयार झालीस तर मी सांगेल तुला. बरं बरं ठीक आहे, मी होते तयार. आदित्य उठून बाजूला होतो आणि तिच्या हातात बॉक्स देत, जा स्वीटहार्ट चेंज करून ये, पण वर आपल्या बेडरूममध्ये नको जाऊस, खाली जा. हो जाते. आणि ती बॉक्स घेऊन खालच्या एका रूममध्ये जाते. ती आधी चेहरा क्लीन करते आणि बाहेर येते आणि तो बॉक्स ओपन करते. त्यात खूपच सुंदर लॉंग ड्रेस असतो. ती प्रेमाने त्या ड्रेसवरून हात फिरवते आणि चेंज करायला घेते. तो ड्रेस घातल्यानंतर ती आरशात पाहते तर ती त्यात परीसारखी सुंदर दिसत होती. आदित्यने त्या ड्रेसवर लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पण तिला दिल्या होत्या. एक एक करून ती लावत असते. तिच्या केसांची सुंदर हेअरस्टाईल करते. डोळ्यात काजळ, कपाळावर नाजूकशी टिकली, ओठांवर ड्रेसला मॅचिंग लिपस्टिक, गळ्यात आदित्यच्या नावाचे मंगळसूत्र असतेच. पूर्ण रेडी झाल्यानंतर ती स्वतःला आरशात पाहते आणि पाहतच राहते, कारण ती खूपच सुंदर दिसत असते. तिचं सगळं आवरून ती बाहेर येते. दरवाजाचा आवाज येताच आदित्य तिकडे पाहतो आणि पाहतच राहतो. त्याला वाटत होतं त्याच्यासमोर अप्सराच आली आहे. भान हरपून तो तिच्याकडे पाहत असतो आणि ती लाजत एक एक पाऊल टाकत त्याच्याजवळ चालत येत असते. ती त्याच्यासमोर येऊन उभी राहते, तरी त्याचे लक्ष नसते. एवढा तो तिला पाहण्यात गुंग असतो. ती त्याला आवाज देते, अहो. तसा तो भानावर येतो. स्वीटहार्ट तू खूपच सुंदर दिसतेय. तशी ती लाजून तिची नजर खाली घेते. तो तिच्या जवळ येऊन तिच्या कपाळावर किस करतो आणि घड्याळात पाहतो. तशी त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते, कारण 5च मिनिटांनी 12 वाजणार होते. तो तिच्या शोल्डरवर हात ठेवतो आणि तिला त्यांच्या बेडरूमजवळ घेऊन येतो. स्वीटहार्ट तू डोळे बंद कर आणि प्लीज आता प्रश्न विचारू नकोस. ती पण काही न बोलता डोळे बंद करते. स्वीटहार्ट मी सांगितल्याशिवाय डोळे उघडायचे नाही. अहो नाही उघडणार.
तो दरवाजा ओपन करतो आणि तिचा हात पकडून आत येतो. स्वीटहार्ट डोळे उघड. ती हळूहळू डोळे उघडते. तोच आदित्य एक बटन दाबतो. तसे पूर्ण रूममध्ये कॅन्डल्सचा मंद मंद प्रकाश खूपच सुंदर दिसत असतो. ती भान अर्पून सजवलेल्या रूमकडे पाहत असते. तिचे लक्ष बेडकडे जाते. बेडवर पण सुंदर असा हार्ट शेप्स काढला असतो आणि त्याच्या मागच्या भिंतीवर हॅपी बर्थडे स्वीटहार्ट लिहिलेले तिला दिसते. ते बघून तर तिचे डोळे काठोकाठ भरून येतात. आदित्य तिला मागून मिठी मारत हॅपी बर्थडे बायको म्हणतो आणि तिच्या गालावर किस करतो. आजपर्यंत तिने कधीच तिचा बर्थडे सेलिब्रेट केलेला नसतो. ती तर पूर्णपणे विसरली होती की तिचा बर्थडे कधी असतो म्हणून. पण आदित्यच्या लक्षात असते. त्याला पण ऑफिसमधून तिची बर्थडे डेट समजली होती. ती वळून त्याच्याकडे पाहते. तिचे काठोकाठ भरलेले डोळे बघून त्याला खूप त्रास होतो. ती त्याच्याकडे प्रेमाने पाहत, अहो तुम्ही खरंच माझ्यासाठी लकी मॅन आहात. तुमच्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा मी माझा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. नाहीतर आधी मी स्वतःच विसरायचे तर दुसऱ्यांचा प्रश्नच येत नाही. तो तिचे अश्रू पुसत, स्वीटहार्ट तू अजिबात रडायचे नाहीये आणि आजच्या दिवशी तर अजिबात नाही. आता मी आहे ना, यापुढील तुझा प्रत्येक येणारा बर्थडे स्पेशल असेल बघ. तो तिला मिठीत घेत तिला सांगत असतो. ती पण मिठी घट्ट करत, अहो तुम्हाला खूप खूप थँक्यू. बरं थँक्यू नंतर बोल, केक कट करूया. बघ बरोबर 12 वाजलेत. तू बेडवर बस, मी आलोच. ती बेडवर बसते. आदित्य एक छोटा टेबल घेऊन येतो. त्यावर सुंदर असा केक पण दिसत असतो. तो टेबल इशिकाच्या समोर ठेवतो आणि तिला केक कट करायचा इशारा करतो. ती त्याच्यासमोर हात पुढे करत, मला माझा बर्थडे माझ्या प्रिय व्यक्तीसोबत सेलिब्रेट करायचा आहे आणि माझ्यासोबत माझी प्रिय व्यक्ती पण केक कट करणार आहे. तिचे बोलणे ऐकून आदित्य हसून तिचा हात हातात घेतो आणि ते दोघं मिळून केक कट करतात. आता इशिकाच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात. केक कट केल्यानंतर आदित्य तिला केक भरवतो आणि तिच्या कपाळावर किस करत हॅपी बर्थडे बायको म्हणतो. ती पण त्याला केक भरवते आणि त्याच्या गालावर किस करत थँक्यू अहो म्हणते आणि त्याला घट्ट मिठी मारून रडायला लागते. स्वीटहार्ट आज अजिबात तू रडायचे नाहीये. तो तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत तिला सांगत असतो. अहो रडत नाहीये, आनंद अश्रू आहेत ते. यावर आदित्य काहीही बोलत नाही. स्वीटहार्ट बोल, तुझ्या बर्थडेचे काय गिफ्ट हवे तुला. ती त्याच्या मिठीतून बाहेर होते आणि त्याच्या कपाळावर किस करत, मला दुसरे काहीही नकोय. फक्त एवढेच हवे आहे की तुम्ही असेच माझ्यासोबत राहा. सुखदुःखात माझी साथ द्या. मला भरभरून प्रेम करा. तुमच्याशिवाय मला काहीही नकोय. तुम्ही नेहमी असेच माझ्याजवळ राहा, माझ्या हृदयात. एवढेच बोलून ती त्याला पुन्हा मिठी मारते. स्वीटहार्ट मी शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्याजवळ राहील आणि तुझ्यावर खूप प्रेम करेल. माझ्या प्रेमाची कमी तुला कधीच जाणवू देणार नाही. अहो आजच्या पूर्ण दिवसात तुम्ही मला हे जे काही सरप्राईज दिले आहे ना, ते खूपच सुंदर आहे. माझ्या आयुष्यातील सुंदर क्षण आहे. तो मी कधीच विसरणार नाही. थँक्यू अहो, थँक्यू सो मच. आदित्य तिला मिठीतून बाजूला करत तिचा चेहरा उंजळीत घेत वेलकम म्हणतो. स्वीटहार्ट डान्स करायचा. ती हो तर म्हणते पण त्याचा हात पकडत, अहो पण मला डान्स नाही येत. तो स्माईल करत, स्वीटहार्ट मी आहे ना, मग का घाबरते, चल. आणि तो तिचा हात पकडून तिला रूमच्या मधोमध घेऊन येतो आणि पुन्हा रिमोटचे एक बटन प्रेस करतो. तसे रोमॅन्टिक सॉन्ग लागते. आदित्य तिचे हात त्याच्या दोन्ही शोल्डरवर ठेवतो आणि त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवतो आणि ते दोघं जागच्या जागीच उभे राहून डान्स करत असतात. डान्स करत असताना आदित्य मिश्किलपणे हसत, बायको बर्थडे झाला की रिटर्न गिफ्ट द्यायची पद्धत असते. त्याचे बोलणे ऐकून ती त्याच्या डोळ्यात पाहते. त्याच्या बोलण्याचा रोग समजून ती पण त्याची मस्करी करत, अहो पण मला माहितीच नव्हते की माझा बर्थडे तुम्ही सेलिब्रेट करणार आहात. मला माहिती असते तर मी रिटर्न गिफ्ट तुमच्यासाठी घेऊन आले असते. तो भुवया उंचावत तिला अजून जवळ ओढत तिच्या ओठांकडे पाहत, समोर एवढी सुंदर बायको असताना दुसरे रिटर्न गिफ्ट का हवे ना. तिला माहिती होते तो काही तिला सोडणार नाही म्हणून. ती पण त्याला नाराज न करता त्याच्या ओठांवर तिचे ओठ टेकवते आणि त्याला किस करायला लागते. भान हरपून ते दोघं एकमेकांना किस करत असतात. त्यांचे श्वास जवळ होतात तसे ते बाजूला होतात. जोरजोराने श्वास घेत असतात. ती त्याला मिठी मारत, अहो आवडले का रिटर्न गिफ्ट. तो पण तिच्या डोक्यावर किस करत, हो आवडले, खूप आवडले. तो तिला मिठीतून बाजूला करतो आणि बेडवरील टेबल उचलून बाजूला ठेवतो आणि पुन्हा तिच्या जवळ येतो आणि तिला उचलून बेडवर घेऊन येतो. इशिका लाजून डोळे बंद करून घेते. तो तिच्या कपाळावर किस करतो आणि तिच्या मानेवरून ओठ फिरवायला सुरुवात करतो. खूप प्रेमाने तो ओठ फिरवत असतो आणि त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने तिच्या अंगात गोड शिरशिरी येत असते. ओठ फिरवत तो पुन्हा तिच्या ओठांजवळ ओठ टेकवतो आणि तिला किस करायला लागतो. त्याचे हात तिच्या पाठीवरून फिरत असतात. तो हळूच तिच्या ड्रेसची चेन खाली करतो
आणि तिच्या ड्रेसच्या आत हात घालून तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतो. तिचे हात पण त्याच्या पाठीवरून फिरत असतात. हळूहळू त्यांच्यातील कपड्यांचा अडसर दूर होतात आणि आता आदित्य तिच्या सर्वांगावर हात आणि ओठ फिरवत असतो आणि त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने तिच्या तोंडातून उसासे बाहेर पडत असतात. लाईट चालू असल्यामुळे तिला खूपच लाजल्यासारखे होत होते. आदित्यच्या ते लक्षात येताच आदित्य रिमोटचे बटन दाबतो. सगळे लाईट बंद होतात. तो पुन्हा त्याचे ओठ तिच्या मानेवरून फिरवत खाली येतो आणि एका उरुजांवर किस करायला सुरुवात करतो. त्याच्या ओठांचा स्पर्श तिथे होताच इशिकाला असह्य होत होतं आणि खूप भारी पण वाटत होते. एका उरुजावर किस करत असतो तर एका उरुजावर प्रेमाने हात फिरवत असतो. इशिकाचा एक हात त्याच्या केसांवरून फिरत असतो तर एका हातात बेडशीट आवडली गेली असते. हळूहळू आदित्य त्याचे ओठ फिरवत दुसऱ्या उरुजांजवळ येतो आणि तिथे पण प्रेमाने किस करत असतो. आता इशिकाचे हात त्याच्या पाठीवरून फिरत असतात. तिला असह्य झाल्यामुळे तिचे नखं त्याच्या पाठीत रोवली जातात. आदित्य हळूहळू तिला फुलवत असतो की तिच्या ओटी पोटाच्या खालील भागात तिला वेदना होते. जास्त नाही, थोडीच होते आणि आता ती पण त्याला साथ देत असते. त्याच्या प्रेमाचा स्पर्श ती प्रेमाने एन्जॉय करत असते आणि त्याला पण करू देत असते, कारण आजचा दिवस त्याने खूप स्पेशल बनवला होता. तसंच तिला पण त्याला नाराज करायचे नव्हते, म्हणून ती पण त्याला मनसोक्त आनंद घेऊ देत होती. खूप एन्जॉय करत होते दोघं. आज आदित्य पण थांबायला तयार नसतो आणि ती पण त्याला थांबवत नाही. त्याच्या प्रेमाचा होणारा वर्षाव तिला खूप आवडत असतो. आता दोघं पण पूर्णपणे थकले होते. आदित्य हळूच तिच्या अंगावरून उठून शेजारी आडवा होतो. ती पण त्याला मिठी मारते. तो तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत, स्वीटहार्ट, त्रास नाही ना होत आहे? नाही हो, मला त्रास नाही होत आहे. उलट आज जे झाले ते खूप एन्जॉय केले मी. ती त्याच्या चेस्टवर किस करत, थँक यू. आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. तो मी कधीच विसरू शकणार नाही आणि तुम्हाला खूप थँक यू आजचा दिवस सुंदर बनवण्यासाठी. हे सगळं काही मी माझ्या स्वीटहार्टसाठी केले. ती हॅपी तर आदित्य हॅपी. त्याचे बोलणे ऐकून ती अजून तिची मिठी घट्ट करते. दोघं पण शांतपणे डोळे मिटून कधी झोपेच्या स्वाधीन होतात त्यांना कळत सुद्धा नाही. इशिकाचा बर्थडे स्पेशल भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.